Now it's time for the famous वाराणसीची महाकाल नगरीमध्ये काशीमध्ये आणि माझी एक इच्छा होती बाई असा एक बड्डे सेलिब्रेट करायची. सो हॅपी बड्डे टू मी. तर मित्रांनो फेब्रुवारी 2025मध्ये महाकुंभला आपण आलेलो. वाराणसीमध्ये आपलं आगमन नव्हतं झालेलं तेव्हा आपल्याला काशी विश्वनाथ म्हणजे महादेवचा बुलावा नव्हता आलेला. बट आज साक्षात 24 डिसेंबर 2025ला आपला इथे आलं आहे. म्हणजे महादेवजीने पण आपल्याला सांगितलेला भाई तुला जर यायचं असेल मला भेटायला एकट्यात ये, कारण की तेव्हा आपण आलेलो एकटे नव्हतो. आज आपण साक्षात इकडे आहोत आणि एकदम भारी वाटते. कुठल्या घाटाला आहे? जानकी घाट. जानकी घाटला आहे. मी ऑलमोस्ट 80 घाटपासून चाललो आहे. काशीमध्ये यायला तुम्हाला म्हणजे मी सांगतो इथे प्लॅनिंगने काय नाही होत, मी खोटं नाही बोलत. जेव्हा कुंभमेळ्याला आपण प्लॅन केलेला यायचं क्या ये लिया हम लोग ने 25,000 का. ये क्या है? आप भी करते हो ये? हाँ. क्या नाम से करते हो? राधे राधे. क्या नाम? राधे राधे. अच्छा कितना करते हो दिन में? दिन भर में 5,000 6,000. 5,000 6,000. गलती से वो टिपा जाता है बीच वाला. अच्छा दिन में करते हो? हाँ. राधे राधे. और क्या करते हो? और गंगाधर आए करते हैं. अच्छा हाँ. कहाँ से सीखा ये करना? ये मेरा दोस्त बताया था. दोस्त कौन? हाँ दोस्त मतलब मेरे दोस्त का दुकान है इसी का चीज़ का. अच्छा दोस्त बोला इसके लिए करते हो. हाँ. अच्छा क्या नाम क्या है तुम्हारा? अनमोल. अनमोल. दिन में 5,000 कर लेते हो ये? हाँ. क्यों 10,000 नहीं होते? भैया तो वो गलती से टिपा जाता है. हां. इवन इकडे मी सकाळपासून प्लॅनिंग करतो इकडे जाईल तिकडे जाईल काय नाही होत भाई. इथे जी लाईफ आहे ना म्हणजे एक नेक्स्ट लेवल आहे. एकच म्हणायचं भाई तुम्ही इथे येतात ॲज अ टुरिस्टिक प्लेस नका येऊ. बसा एका घाटामध्ये थोडा बघा अँड एन्जॉय करा. हा बघा वज्राज घाट. हा वज्राज घाटला आलो आहे आता. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो जर तुम्हाला गंगा स्नान वगैरे जे पण काय करायचं असेल इट्स बेटर तुम्ही ऋषिकेश हरिद्वारमध्ये करा. ऋषिकेश हरिद्वारमध्ये तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर भेटेल. बट इकडे गंगाला पूर्ण वाट म्हणजे हे केलं आहे. इथे मी बघतोय भरपूर ठिकाणी ड्रेनेज लाईनचं पाणी सोडलं आहे. घाण म्हणजे इकडे गंगा पूर्ण दूषित आहे. म्हणजे जसं UPमध्ये एंटर करते ना हे बघा हे तुम्ही असं पाहू शकतात. हे सगळं ड्रेनेज लाईन हे अख्खं चाललं आहे खाली. खूप घाण आहे इथे गंगा खूप घाण. आता आपण आहे पंचकोट घाटवर. तर मित्रांनो आता आपण आलो आहे एक अशा घाटवर हनुमान घाट. हनुमान घाट म्हटलं की इथे तुम्ही पाहू शकता इन्फॉर्मेशन तुम्ही स्टॉप करून वाचू शकतात. इथे असं म्हटलं जातं की जेव्हा प्रभू श्रीरामाने वनवास केलेला म्हणजे चालू आपल्या ह्याचा 14 वर्षाचा तर त्यामध्ये जेव्हा इकडे त्यांनी एक शिवलिंग स्थापित केलेलं आणि त्याची पूजा केलेली असं तिथे लिहिलं आहे. पण आता इथे तर असं काही दिसत तर नाही बट ठीक आहे. आणि असं म्हणतात की वैष्णव लोकांसाठी जे आहेत त्यांच्यासाठी हा खूप घाट इम्पॉर्टंट आहे. इथे मला शिवलिंग तर काय दिसला नाही. आणि चला भूक तर आता भरपूर लागली आहे बाई मला. तुम्ही इथे पाहू शकतात हा मणिकर्णिका घाट तर नाही बट तसाच काहीतरी आहे घाट. हरिश्चंद्र घाट. मणिकर्णिका घाट सारखाच आहे. सगळे चिता जळत आहेत. दे दो भैया. तर इथे तुम्ही पाहू शकतात आपली मस्त ही मॅगी भैयाने बनवली आहे. धन्यवाद. ठिकाणी आहे ना ठिकाणी आहे ना. हे बघा लोणावळ्याला आपण एवढी मॅगी खातो. आज बोललो घाटावरची मॅगी खाऊया. आय मीन इकडच्या घाटाची. चला मी तोपर्यंत माझी मॅगी एन्जॉय करतो कशी आहे तुम्हाला सांगतो. आजपर्यंत असे बड्डे भरपूर सेलिब्रेट केले अशा लोकांसोबत वगैरे. ही माझी इच्छा होती बाई यावर्षी काहीतरी वेगळं करायचं. पण आहोत महाकाल नगरीमध्ये काशीमध्ये आणि माझी एक इच्छा होती बाई असा एक बड्डे सेलिब्रेट करायची. सो हॅपी बड्डे टू मी. नेक्स्ट लेवल बाई. शांतता काय हे नाही कसलं हे नाही वेगळीच.
सो ऑलराईट तर मित्रांनो, फायनली एक्सपिरियन्सिंग फेमस वाराणसीची. आणि टाईम आता झाला आहे ऑलमोस्ट 3:30 वाजलेत. बट इथं मागे गर्दी पाहू शकतात, लोक सगळे बसलेत. नेक्स्ट लेवल गर्दी आहे बा इकडे. आता काय माहिती आपल्याला कुठे बसायला भेटते का कुठे, म्हणजे ऑलमोस्ट अजून 1.5 तास आहे. बट आता मागे गर्दी बघा, नेक्स्ट लेवल गर्दी आहे. पण आता बघू कुठे आपल्याला स्पॉट जसा पाहिजे तसा कुठे भेटतो. मला तर हा स्पॉट पाहिजे, कारण की आपला भाई आयफोन आहे. ड्रोनचा तर आता काय विषय आपण करणार नाही आहे. बट इथे तुम्ही पाहू शकतात, इथे असे अख्खे लोक बसलेत. चला बघू आता कसं काय. मला जर बोटमधून पण एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही इथून बोटमधून पण एक्सपिरियन्स करू शकतात. पण तुम्हाला इकडे असं खाली यायला लागतं. आता हे माहिती नाही बोटवाले किती घेतात. इकडे तुम्ही पाहू शकतात हे अख्खी गर्दी. आणि बघू कसं काय आहे विषय. इथून जर तुम्ही मागच्या साईडला जातात तर भाई तुम्हाला भेटतं मणिकर्णिका घाट, जिथे आपण रात्री गेलेलो. इथे थांबलो. आता बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे. इथे पूर्ण गचाड आहे. म्हणजे फ्रँकली बोलू, जे UK आय मीन उत्तराखंडमध्ये जे मॅनेजमेंट होतं ते इकडे 1% पण नाही. UPमध्ये काहीच मॅनेजमेंट असं बघायला भेटत नाही. म्हणजे कुठेही कसंही काय चाललं आहे काय, आय डोंट नो काय सीन आहे आता इथे. तर ऑलराईट तर मित्रांनो, इथे असं तुम्ही पाहू शकता एक चादर नाही, ते कार्पेट, रेड कार्पेट जास्त स्टेप्सवरच बिछवलं आहे. बोलतात की आसी घाटवाली जी गंगा आरती सगळ्यात भारी असते. आय डोंट नो आता कसा एक्सपिरियन्स असेल काय असेल ते तुम्हाला. ऑलराईट तर मित्रांनो, मी जागा चेंज केली, कारण की मी जिथे बसलेलो तिथे सगळ्यांची डोकी येत होती. आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट व्ह्यू भेटत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची जागा शोधत राहायला पाहिजे. आता मी बघा कुठे डायरेक्ट बाई पुढे आलो आहे. आता बघू, ऑलमोस्ट बाई 2.5 तास झाले. आणि आता बघू, हा व्ह्यू तरी चांगला आहे. इथून फ्रंटने क्लोजमध्ये सगळं येईल आपलं, लाईनमध्ये पण. तिकडे तर बाई पूर्ण गचाड झालेला, ते बघा पूर्ण गर्दी. आणि त्यामुळे मी आलो बाई पुढे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट जागा भेटत नाही आयुष्यामध्ये, पण हा रूल अप्लाय करा, जागा शोधत राहा. समजलं. उसमें परछाई से देखोगे ना तो आपको परछाई दिखेगा तो ठीक है, नहीं दिखेगा तो समझ लो मृत्यु है. सच में ताला मरेगा नहीं, देखो ना. अच्छा, इसके लिए ताला लगा है. हाँ, भाई समझा. समझ रहे हो, काशी विश्वनाथ में इतने क्राउड है. हाँ भाई इस मंदिर में अभी आओ यार, माता है. यहीं से उनकी शुरुआत है. अर्धांगिनी है उनकी यार. बट इधर कोई भी क्राउड नहीं है. अर्धांगिनी के पास कोई नहीं आ रहा, बताओ यार.